नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर ठाण्यासाठीचा निकाल लागलेला आहे. ठाण्यासाठीचा निकाल लागलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, की जी कॉमन मेरिट लिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडचे आणि ऑनलाईन परीक्षेचे मार्क सांगितलेले असतात. तर ती यादी लावलेली आहे. ही यादी बघू शकता. आता ही यादीमध्ये जर पाहाल तुम्ही, तर ते विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत. तर याच्यामध्ये बघा, की जे रोजंदारी मजूर असतात आणि त्याच्यानंतरनं जे हे असतात, पदवीधर अंशकालीन, ज्याला पार्ट टाइम ग्रॅज्युएट म्हणतो आपण. तर अशा उमेदवारांच्या ज्या जागा असतात त्या सर्वसाधारण उमेदवाराला भेटतात. आता ते कसं होतं ते सांगतो मी तुम्हाला. आणि किती उमेदवार आहेत आत्ता अ, या लिस्टमध्ये तेही सांगेल, आणि त्याच्यानंतर सांगेल की याच्यानुसार कट ऑफवरती काय परिणाम होईल तेही सांगेल तुम्हाला. आता ठाण्यासाठी बघा, नॉन पेसरसाठी सांगेल मी सध्या तरी. तर हे होतं गडचिरोली, यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे असेल इथे. ओके, ठाणे. तर 266 पदांकरता ही भरती प्रक्रिया सुरू होती. तर बघा, असं असतं, लक्षात घ्या आता काय मुद्दा म्हणत आहे तुम्ही. मुद्दा फक्त प्रॉपरली लक्षात घ्या, की याच्यामध्ये महिलांच्या जागा कन्व्हर्ट नाही होत, खेळाडूंच्या जागा कन्व्हर्ट नाही होत, माजी सैनिकाच्याही जागा काय होतात की कन्व्हर्ट नाही होत, ज्याच्या त्याच्या राहतात. ओके. आणि ह्या जागा कन्व्हर्ट म्हणजे की ह्या जागा असतात, त्यामुळे काय होतात की हे ते उमेदवार असतात, त्यामुळे त्यांना भेटून जातात हे. आता विषय फक्त राहतो तो पदवीधर अंशकालीनची जागा जे काय असतात त्या, आणि त्याच्यानंतर रोजंदारी मजूरच्या. या ज्या जागा असतात त्या काय होतात की त्याच कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण उमेदवाराला दिले जातात. आता बघा, इथं 8 पदवीधर अंशकालीन आहेत आणि 8 जे आहेत ते रोजंदारी मजूर आहेत. हे जर सपोज 8 आणि 8 16 जागा जर भरल्या नाहीत, तर त्या काय होतील की 20 प्लस 16 अशा 36 जागांसाठी होईल. आणि कट ऑफ विचार करा की 20च्या जागी 36 उमेदवार असतील, तर कट ऑफ डायरेक्ट डायरेक्ट अजून कमी होणार आहे. खूप मार्कांचा फरक पडणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार तसंच. आता इथं बघा, एस-सी साठी सांगेल मी. इथं सर्वसाधारणच्या 8 आहेत, रोजंदारी मजूरच्या 2 आहेत, पदवीधर अंशकालीन 2 आहेत. 2 आणि 2 4 उमेदवार होतील, 8 आणि 4 12 होतील. त्याच्यानंतर इथेही तसंच. हे 3 रोजंदारी मजूर आणि 3 पदवीधर अंशकालीन, तर 6 आणि 6 12 अशा होऊ शकतात. त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी VJA साठी बघा, 4 सर्वसाधारण आहेत. तर याच्यामध्ये पदवीधर अंशकालीन 1 आणि रोजंदारी मजूर 1 आहेत. अशा 2 जागा ॲड होऊ शकतात. तर असं प्रत्येकसाठी ओबीसीसाठी बघा, 14 सर्वसाधारण आहेत. तर 3 7 जे आहेत ते रोजंदारी मजूर आहेत, आणि 7 आणि 7 14 आहेत या. खूप जास्त आहेत त्या. 14 आणि 14 28 जागा आहेत. म्हणजे डायरेक्ट डबलच जागा होणार आहेत त्या. याच्यामुळे काय होणार आहे, की विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. तर आता ह्या किती जागा आहेत? लक्षात घ्या, किती जागा आहेत हे समजलं पाहिजे. तर आपण मी आता एक्सेल शीट बनवलेली आहे. आता एक्सेल शीटनुसार जर बघाल, तर सगळे मिळून बघा, सगळे मिळून 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 उमेदवार आहेत फक्त, जे की रोजंदारी मजूर आहेत. आता विचार करा, की टोटल भरती प्रक्रियेमध्ये टोटलमध्ये किती उमेदवार आहेत? 24 आहेत. 24 आहेत, तर म्हणजे 18 जागा इथं शिल्लक राहणार आहेत. 18 जागा शिल्लक राहणार आहेत. आता हे जे 6 आहेत, लक्षात घ्या, हे 6 उमेदवार सगळेच्या सगळे ओपनमधून जातील. ओपनमधून, आणि 2 ज्या जागा राहतील त्या ओपनच्या शिल्लक राहणार आहेत. 2 ओपनच्या जागा शिल्लक राहणार आहेत. त्या 2 ॲड नक्कीच होणार आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, बाकीच्या कॅटेगरीमध्ये या जागा आहेत. म्हणजे रोजंदारी मजूर इथं 2 तर 100% ॲड होतील, म्हणजे इथं 10 उमेदवार होतील. इथं 6 आणि 3 असे 9 उमेदवार होतील. इथं 4 अधिक 1 5 उमेदवार होतील. इथं 2 अधिक 1 3 उमेदवार होतील. इथं 7 अधिक 14 21 उमेदवार होतील. इथं नाहीये त्यामुळे होणार नाही. इथं 7 प्लस 2 असे 9 उमेदवार होणार आहेत. ओपनमध्ये फक्त 2 उमेदवाराचा फरक पडेल. इथं 22 उमेदवार होतील ओपनमध्ये. ओके, 22 उमेदवार होतील. आता हे झाले. त्याच्यानंतर पार्ट टाईम ग्रॅज्युएट जे आहेत, पदवीधर अंशकालीन, त्या किती आहेत ते बघूयात. आता पार्ट टाईम ग्रॅज्युएटमध्ये बघा, तर टोटल व्हॅकन्सीनुसार पाहिली, तर हे पदं जे आहेत ते टोटल 26 पदं आहेत. टोटल 26 पदं आहेत. आणि बघा इथं हे उमेदवार आहेत पार्ट टाईम ग्रॅज्युएट, जे की मी काढलेले आहेत लिस्टमधून. तर हे मधून फर्स्ट कॅन्डिडेट हे आता पार्ट टाईम ग्रॅज्युएटमधून चालले जातात. ओके, पार्ट टाईम ग्रॅज्युएटमधून चालले जातात. टोटल बघा, हे विद्यार्थी आहेत. एकच मिनिट मला चेक करू द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31,
32, 33, 34, 35, 36, 37, 38, 38 विद्यार्थी आहेत टोटल. 38 विद्यार्थी आहेत, तर ऑलरेडी हेच विद्यार्थी काय आहेत की जास्त आहेत तिथे. आता याच्यात विषय असा आहे की आता याच्यामध्ये जर त्यांनी आता माहिती नाही मला, पण विद्यार्थ्यांचं जर वय पाहिलं तुम्ही, तर काही विद्यार्थी 2000 चे आहेत. म्हणजे हे विद्यार्थी 2000 म्हणजे 24 वर्षाचे आहेत, 23-24 वर्षाचे असतील. आता हे पार्ट टाईम ग्रॅज्युएट खरंच आहेत की नाही ते एकदा तपासले पाहिजे हे. पार्ट टाईम ग्रॅज्युएट विभागानं तपासलं पाहिजे की हे खरंच पार्ट टाईम ग्रॅज्युएट आहेत का? कारण 2000 वय दिसत आहे. वय कमी आहे त्यांचे. बघू शकता इथे. तर हे एकदा तपासलं जाईल. ऑब्व्हियस आहे की हे विभाग तपासतं या सगळ्या गोष्टी. त्यांच्या वयवरती कोणी ऑब्जेक्शन घेतं. पण हे चेक करतील की एक्झॅक्टली काय आहे हे. कारण की विद्यार्थ्याचं वय कसं इथं बाल तर तुम्ही खूप कमी वय दिसत आहे. 2000-2001 चे पदवीधर अंशकालीन कसे आहेत हे एकदा तपासलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर ना त्यांना काय केलं की नियुक्तीपत्र वगैरे काय केलं की देण्यात येणार. आता हे माहिती नाही एक्झॅक्टली किती विद्यार्थी याच्यातला आहेत म्हणून. बट मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये पकडा 6 उमेदवार आहेत आणि त्याच्यानुसार जर पकडा तर 18 व्हॅकन्सी इथे वाढेल तुमची. 18 व्हॅकन्सी वाढणार आहे आणि प्रत्येक येथे कॅन्डिडेटला किती-किती, कुठे-कुठे कॅटेगरीनुसार कशी जागा वाढणार आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्यामुळे बघा की पकडा की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हे 2-2, 3-3 जर कॅन्डिडेट जर वाढले, ओबीसीचं बघा इथं 7 तरी 21 जागा होतील इथं सर्वसाधारणतः. कट ऑफ डायरेक्ट खाली येतो. कट ऑफ काय होतो की डायरेक्ट खाली होतो. तर त्याच्या संदर्भात मी काय करेल की कट ऑफ वाटलं तर एक सेपरेट व्हिडिओ मार्फत कट ऑफ घेऊन येईल, प्रॉपर कट ऑफ घेऊन येईल आणि तुम्हाला त्याची मी काय करेल की माहिती देईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.